पिरियोडिक टेबल हे चॅप्टर आपण सुरू करत असताना थोडी आपण बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ. ओके. फार पूर्वी जेव्हा एलिमेंटचा शोध लागला त्यावेळेस सुरुवातीला मोजून 18व्या शतकात सर्व एलिमेंटचा शोध लागत होता. ओके. 18व्या शतकामध्ये. तर ह्या शतकामध्ये च्या सुरुवातीला साधारणतः 31 एलिमेंटचा शोध लागला गेला. किती एलिमेंटचा शोध लागला गेला? 31 एलिमेंट. मग ते कोणतेही असू द्या, हायड्रोजन असू द्या, त्याच्यानंतर हेलियम असू द्या, लिथियम असू द्या, या सर्वांचा शोध तो लागत गेला होता. त्याच्यानंतर ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन इत्यादी सर्व एलिमेंटचा शोध लागत गेला होता. मग कुठेतरी शोध लागल्यानंतर यांना काहीतरी प्रॉपर्टी मध्ये सिरीज मध्ये असाइन करण्याची गरज होती. ओके. कुठेतरी यांना व्यवस्थित अरेंज करण्याची गरज होती, कारण की प्रत्येकाची प्रॉपर्टीज वेगवेगळ्या होत्या. ओके. मग यांना कोणत्या नुसार अरेंज करायचं, कारण की अरेंज सिस्टीम खूप महत्वाची. एकदा जर आपण कोणतेही एलिमेंट अरेंज केले तर त्याचे विविध प्रॉपर्टीज आपल्याला शिकण्यासाठी मदत होते. ओके. त्यासाठी असे बरेच 31 मूलद्रव्ये आपल्याला शोधले गेले होते. ओके. मग शोधत असताना यांना कुठेतरी काहीतरी स्पेसिफिक अमाऊंट मध्ये किंवा काहीतरी विशिष्ट हेतूने अरेंज करणे गरजेचे होते. ही कन्सेप्ट अशीच आहे, जर वर्गामध्ये जर 4-5 पोरं असतील तर त्यांचे प्रॉपर्टी नावासहित आपल्या लक्षात राहतात. पण जर संख्या वाढली तर काहीतरी अरेंजमेंट नुसार आपल्याला त्यांना अरेंज करावं लागतं. ओके. मग त्यांना आपण रोल नंबर देतो, रोल नंबरने अरेंज करतो, किंवा आपण त्यांना हाईट नुसार अरेंज करतो. पुढच्या याच्यावर हाईटनी कमी असलेला मुलगा, त्याच्या मागे हाईटनी जास्त असलेला मुलगा, असं आपण अरेंज करत असतो. ओके. पण ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला हेच शिकायचंय की एलिमेंट आहेत, 31 एलिमेंट होते, नंतर एलिमेंट कालांतराने वाढले गेले, मग त्यांची अरेंजमेंट कशी करायची. मग सुरुवातीला आपण पाहून घेऊ की ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं काय आहे. ओके. या चॅप्टर मध्ये आपण काय शिकणार आहे? इंट्रोडक्शन शिकणार आहे. ओके. इंट्रोडक्शन नंतर काय शिकणार आहेत आपण? की स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. ओके. मॉडर्न पिरियोडिक टेबल पर्यंत पोहोचण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे पण आपण शिकणार आहे, म्हणजे हिस्ट्री सुद्धा शिकणार आहे. ओके. नवीन सिलेबस मध्ये हिस्ट्री हा जो पॉइंट आहे हा एलिमिनेट करून करण्यात आलाय, पण आपण हिस्ट्री थ्रू जाणार आहे, म्हणजे आपला अंडरस्टँडिंग बेटर होईल. ओके. पिरियोडिक टेबल मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा खूप महत्वाचा भाग असतो. तो कसा घ्यायचा, कसा लिहायचा, त्याच्यावर आपण थोडंफार डिस्कशन करणार आहे. त्याच्यानंतर ब्लॉक वाईज पिरियोडिक टेबल मध्ये 4 ब्लॉक्स असतात. त्या ब्लॉक्स वाईज डिस्ट्रीब्युशन का करण्यात आलेलं आहे एलिमेंटचं, हा एक पॉईंट घेणार आहे. पिरियोडिक ट्रेंड हा जो पॉईंट आहे शेवटचा पॉईंट आहे, पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तो पॉईंट पण आपण डिस्कस करणार आहे. ओके. स्टार्टिंग करू आपण इंट्रोडक्शन पासून. ओके. इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला माहिती की फार पूर्वी 18व्या शतकामध्ये एलिमेंट सापडले, कालांतराने ते एलिमेंट जास्त होत गेले. त्याच्यानंतर वेगवेगळे टिटॅनियम, व्हॅनेडियम असे एक एक एलिमेंट त्या काळी वेगवेगळे सायंटिस्ट काय करत होते. क्रोमियम, नंतर मॅग्नेशियम, फेरस, कोबाल्ट, निकेल असे 31 मूलद्रव्ये त्यांनी शोधले. ओके. मग सुरुवातीला जेव्हा त्यांनी शोधले होते तेव्हा त्यांना काहीतरी क्लासिफिकेशनच्या बेसवर त्यांनी वेगळं केलं होतं. सुरुवातीलाच डायरेक्ट अरेंजमेंटने गेले ते. सुरुवातीला जसा एलिमेंट सापडला तसं ते प्रॉपर्टी चेक करत गेले. 2-3 सुरुवातीला जे 3 एलिमेंट सापडले होते त्यांचे प्रॉपर्टी त्यांना माहिती होत्या, ते त्यांच्या लक्षात ठेवणे खूप सोपं होतं. पण जसे जसे एलिमेंट वाढत होते त्यावेळेस त्यांच्या ज्या प्रॉपर्टी होते, पण सर्वांच्याच प्रॉपर्टी लक्षात राहणे किंवा सर्वांनाच अरेंज करणे पॉसिबल नव्हतं, म्हणून अरेंजमेंट सिस्टीम ही सुरुवात झाली. ओके. पण त्यापूर्वी ह्या सर्व एलिमेंटचा क्लासिफिकेशन त्यांनी करायचं ठरवलं. मग क्लासिफिकेशन कोणाच्या बेसवर करायचं? तर क्लासिफिकेशन त्यांनी 3 सबस्टन्सच्या बेसवर केलं. ओके. निसर्गामध्ये जितकेही सबस्टन्स असतात ह्या 3 कॅटेगरीमध्ये मोडले जातात. हे 3 कॅटेगरी म्हणजे कोणते? तर ते 3 कॅटेगरी म्हणजे असतात मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स, असे त्या 3 कॅटेगरी असतात. ओके. मध्ये आपण लिहून घेणार आहे. मेटल,
नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. ओके, मेटलॉइड्स असे 3 कॅटेगरी त्यांनी आपल्यासाठी आयडेंटिफाय केल्या होत्या. मग ह्या पूर्ण याच्यामधनं जे 31 मूलद्रव्य सापडले होते, जे मेटल असतील, म्हणजे सपोज टिटॅनियम मेटल आहे तर टिटॅनियम वेगळा करायचा, व्हॅनेडियम मेटल आहे तो पण वेगळा करायचा, क्रोमियम मेटल आहे. नॉन मेटल कोण आहे? ऑक्सिजन नॉन मेटल आहे, कार्बन नॉन मेटल आहे, त्याच्यानंतर नायट्रोजन नॉन मेटल आहे, त्याच्यानंतर बरेचसे अजून काय असतात, मेटलॉइड्स पण असतात. जसं ॲल्युमिनियम पाहिला, हा मेटलॉइड्स आहे. त्याच्यानंतर आपण सिलिकॉन पाहिला, ओके, हा पण एक नॉन मेटल आहे, मेटलॉइड्स आहे. त्याच्यानंतर आर्सेनिक, बिस्मथ, हे सर्व काय नॉन मेटल्स मध्ये, सॉरी मेटलॉइड्स मध्ये इन्क्लूड केले जातात. मग सुरुवातीला क्लासिफिकेशन ह्या पद्धतीने केले जात होतं की बाकीचे मेटल्स असतील, बाकीचे नॉन मेटल्स असतील आणि बाकीचे मेटलॉइड्स. आता मेटल नॉन मेटल आणि मेटलॉइड्स यांच्यामध्ये फरक काय आहे? तर मेटल्स जे असतात ते कसे असतात? शाईन करतात, चमकतात. बाकीचे जे असतात त्यांना जर आपण करंट दिलं तर करंट ते फ्लो करू शकतात. जस्ट लाईक आपल्या वायर जर पाहिजे तर वायर मध्ये आपल्याला तांब्याची वायर सापडते, मग ती एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत काय करते? करंट फ्लो करण्याचं काम करते. म्हणजे एकूणच जे मेटल असतात ते काय असतात? करंट ट्रान्सफर करण्याचं काम करतात, म्हणून ते कंडक्टर असतात. इलेक्ट्रिसिटी ते गुड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे. त्याचप्रमाणे जर आपण नॉन मेटलचा बघितलं तर नॉन मेटल जे आहे ते काय असतात? नॉन मेटल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. ओके, ते फारशी इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकत नाही. ओके, मेटलॉइड जे आहेत ते इलेक्ट्रिसिटी वेदर कंडक्ट पण करू शकतात आणि कंडक्ट पण करू नाही शकतात, डिपेंड्स ऑन देअर प्रॉपर्टी. ओके, मग आपल्याला एक प्रॉपर्टी समजली मेटलची, ते काय? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दे आर नॉन मेटल्स आर नॉट गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, म्हणजेच आपण त्याला बॅड कंडक्टर म्हणू. आणि मेटलॉइड्सच्या बाबतीत म्हणजे आपल्याला असं सांगता येईल, काही प्रॉपर्टी ते मेटलचे दाखवतात तर काही प्रॉपर्टी नॉन मेटल्सचे दाखवतात. ओके, तर मेटलचं अजून एक प्रॉपर्टी, जसे ते इलेक्ट्रिसिटी फ्लो करतात तसंच ते काय करतात? हीट पण फ्लो करतात. म्हणजे ते दे आर ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ हीट. नॉन मेटल्स आर नॉट गुड कंडक्टर्स ऑफ हीट. ओके, जर आपण लाकूड पाहिलं तर लाकूड, जर आपण शेकोटी करतो, शेकोटी करताना आपण काडीने खेळत असतो, तर काडीचा पुढचा जो भाग असतो तो जर जळत असेल तर काडीच्या मागच्या भागाला जर आपण हात लावला असेल तर तिकडची हीट शेवटच्या टोकापर्यंत ट्रान्सफर होत नाही. ओके, याच्या उलट जर मेटल जर पाहिलं, जर आपण एखादी जर सळई घेतली, सळईला आपण काय केलं? गरम केलं किंवा डेली यूज मध्ये जेव्हा आपण काय करतो, एखादं चमचा गॅसवर असेल आणि त्याला जर आपण पकडला तर त्या चमचाच्या काय असतो, तो गरम होऊन जातो, त्याच्यामुळे आपला चटका लागू शकतो. चमचा जो पाहिजे तो मेटलचा बनलेला आहे. ओके, मग ते हीट ट्रान्सफर करू शकतो त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत. नॉन मेटल हीट ट्रान्सफर करत नाही. मेटलॉइड्सचं परत तेच आहे आन्सर. ते काही प्रॉपर्टी जे आहेत ते काय करतात? काही प्रॉपर्टी मेटलॉइड्सचे दाखवतात, काही प्रॉपर्टी ते मेटल्सचे दाखवतात, तर काही प्रॉपर्टी नॉन मेटल्सचे दाखवतात. ओके, त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा प्रॉपर्टी आहेत. मेटलला आपण काय करू शकतो? पत्रा तयार करू शकतो. नॉन मेटलला आपण पत्रा तयार करू नाही शकत. ओके, जर तुम्ही कार्बन, म्हणजे कार्बनचा स्रोत कोणता आहे? कोळसा. कोळसा म्हणजे काय असतो? कार्बन असतो. त्याला जर तुम्ही हातोडा मारला तर त्याचा भुगा भुगा होऊन जातो. पण इथे जर तुम्ही टिटॅनियम, व्हॅनेडियम किंवा Fe सारखे जे तुम्ही मेटल्स घेतले, म्हणजे आयर्न मेटल घेतले, तर तुम्ही हातोड्याने जर ठोकला तर आपण त्याचा पत्रा तयार करू शकतो. आणि ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो मेलिएबिलिटी. ओके, त्याचं डक्टाईल पण असतं. डक्टाईल म्हणजे काय असतं? सॉरी, डक्टाईल म्हणजे पत्र तयार करणं असतं. मेल्युबल म्हणजे आपण काय? तार तयार करू शकतो. जर आपण एखादा मेटल गरम केला आणि जर त्याच्यापासून जर तार काढण्याचा प्रयत्न केला तर एक बारीक तार आपण त्याच्याकडनं तयार करू शकतो. ह्या प्रॉपर्टी आपण कुठेतरी 9वी किंवा 8वी मध्ये शिकले आहेत. त्याला आपण वर्धनीयता आणि तन्यता अशा दोन नावांनी ओळखतो. मेलिएबिलिटी अँड डक्टाइलिटी असे दोन नाव आहेत. ओके, तर ह्या दोन प्रॉपर्टी नॉन मेटल दाखवत नाही. नॉन मेटलचा पत्रा तयार करायचा, पत्रा तयार करता येत नाही, त्याच्यापासून तार तयार करता येत नाही. तर
पूर्वीच्या काळी ह्या बेसिसवर क्लासिफिकेशन अवलंबून होतं. वेदर मेटल नॉन मेटल आहे, मेटल आहे का मेटलॉइड्स आहे. म्हणजे असे असे पदार्थ जे की मेटल पण दाखवतात, मेटलच्या प्रॉपर्टी पण दाखवतात, नॉन मेटलचं बी प्रॉपर्टी दाखवतात. बाकीचे जर कन्सेप्ट पाहिले आपण, बिस्मथ हा तार तयार करत नाही, पत्र तयार करत, पण तो शाईन करतो, इलेक्ट्रिसिटी वाहू शकतो. त्याच्यानंतर अल्युमिनियम पाहिलं तर अल्युमिनियमचे बरेचसे प्रॉपर्टी मेटल सारखेच आहेत. ओके, ऍक्च्युली आपण तो मेटलच आहे ते अल्युमिनियम. ओके, त्याला मेटलच्या त्याच्या बाजूचा जो एलिमेंट आहे तो नॉन मेटल आहे. म्हणजे सिलिकॉन जर पाहिला तो नॉन मेटल आहे. ओके, नॉन मेटल म्हणजे मेटलॉइड्स आहे. तो काही ठिकाणी चमकतो, आणि चमकणारी शाईन होऊन जाणारी वस्तू काय असते, मेटलची प्रॉपर्टी, म्हणून आपण त्याला मेटल्स म्हणतो. ओके, अशा बेसिसवर ते क्लासिफिकेशन होत होतं. मग त्याच्यानंतर बाकीच्या वेळेस काय झालं की एलिमेंट्स वाढत गेले. मग जेव्हा एलिमेंट्स वाढत होते तेव्हा हे क्लासिफिकेशन पुरेसं नव्हतं, काही प्रॉपर क्लासिफिकेशन करण्याची गरज होती. ओके, मग ती प्रॉपर क्लासिफिकेशन कशाच्या बेसवर केली, तर वेगळे वेगळे लॉस आणले गेले, वेगळे वेगळे कन्सेप्ट आणल्या गेल्या, वेगळे वेगळे थिरीज आणल्या गेल्या. त्याच्यानुसार ह्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. कारण की मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स हे पुरेसं नव्हतं. ओके, मेटल्स मध्ये पाहिलं तर जवळपास इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये किंवा जवळपास आपला जो हल्ली आपण जो पिरियोडिक टेबल मध्ये शिकतोय, तर बरेचसे घटक काय मेटलच आहेत. ओके, अर्ध्याहून जास्त पिरियोडिक टेबल मध्ये जे एलिमेंट आहेत ते मेटल्स आहेत. त्याच्यानंतर नॉन मेटलची संख्या जास्त आहे, मेटलॉइड्सची संख्या खूप कमी आहे. ओके, पण प्रॉपर्टी वाईज आपल्याला मेन काय शिकायचंय, प्रॉपर्टी शिकायचे. तर प्रॉपर्टीज वाईज अरेंजमेंट नव्हती, म्हणून कुठेतरी असा प्रश्न पडला की ह्या सर्व एलिमेंटचं कुठेतरी आपण अरेंजमेंट करायला पाहिजे. 18व्या शतकापर्यंत 31च एलिमेंट होते, कालांतराने ते 63 झाले. ओके, 19व्या शतकापर्यंत ते 63च्या अबो चालले गेले. ओके, पण आता जर आपण पाहिलं 2020 मध्ये, तर ते नियर अबाउट 132च्या जवळ आहे. मागच्या वर्षा जर आपण पाहिलं तर 2010 पर्यंत 118 अशी त्याची संख्या होती. म्हणजे दिवसेंदिवस एलिमेंट शोधले जात आहेत, आणि त्याचे ऍडिशन कुठे करतोय आपण, पिरियोडिक टेबल मध्ये करतोय. ओके, मग अरेंजमेंट पाहिजे ह्या सर्व 31 एलिमेंट, 63 मधनं 18 झाले, यांची अरेंजमेंट कोणत्या कोणत्या पद्धतीने केली गेलेली, कोणत्या कोणत्या लॉसनी केली गेलेली, तो लॉ आपण सायमल्टेनियसली शिकणार आहे. ओके, लॉ शिकत असताना आपल्याला वेगळे वेगळे हिस्ट्रीनी जाणार आहे, म्हणून आपण एक वेगळा पॉइंट घेणार आहे जो की आपल्या सिलेबस मध्ये नाहीये पण खूप महत्वाचा आहे. ओके, मग आपला पॉइंट आहे हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ पिरियोडिक टेबल. ओके, आपण हिस्ट्री पाहणार आहे. सर्वात पहिला सायंटिस्ट कोण होता, त्यांनी कसं असाइन केलं, काय त्याचं म्हणणं होतं, ते सर्व आपण डिस्क्राईब करणार आहे. म्हणून हा पॉइंट घेतलेला मी, हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ पिरियोडिक टेबल. ओके, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पिरियोडिक टेबल असाइन करायचा होता, अरेंज करायचा होता, एलिमेंट जितके जितके एलिमेंट शोधले गेले होते त्यांना कुठेतरी रचायचं होतं. मग ते रचण्यासाठी जे सायंटिस्ट आले, त्या सायंटिस्टचे जे मेन सायंटिस्ट होते त्याच्यातला एक सायंटिस्ट म्हणजे डोबे रायनर. ओके, मग डोबे रायनरची जी कन्सेप्ट होती ती कुठेतरी काहीतरी अमाऊंट मध्ये एलिमेंटला अरेंज करत होती. ओके, कशी करत होती ते पाहू आपण आता. ड्रोबे रायनाने ट्राइट्स काढले होते. ट्राइट्स वरनं किंवा ट्राइट्स ह्या शब्दावरनं आपल्या लक्षात येत असेल की ट्राइट्स म्हणजे काहीतरी 3 घटक त्यांनी मांडले होते. 3 घटक कोणते मांडले होते ते आपण पाहणार आहे. मग डोबे रायनर हा खऱ्या अर्थाने जर्मन सायंटिस्ट होता, जर्मन केमिस्ट होता. त्यांनी वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचा स्टडी केला, आणि वेगवेगळ्या एलिमेंटचा स्टडी करत असताना त्याला असं लक्षात आलं की त्या एलिमेंटचा आपण 3-3च्या ग्रुपने एक ग्रुप तयार करू शकत होतो. ओके, पहिला ग्रुप पाहिला तर तर पहिल्या ग्रुपमध्ये 3 एलिमेंट असतील, दुसऱ्या ग्रुपमध्ये पण 3 एलिमेंट असतील, चौथ्यामध्ये पण 3-3 एलिमेंट असतील, असा 3-3 एलिमेंटचा तो ग्रुप तयार करत होता. म्हणून आपण म्हटलेलं आहे जर्मन केमिस्ट फाउंड द एलिमेंट, ओके, could be arranged
इन अ ग्रुप ऑफ 3. तीन एलिमेंटच्या ग्रुपने तो काय करत होता, अरेंज करत होता, कॉल्ड ट्राइड. ह्या 3 एलिमेंटला तो काय म्हणत होता, ट्राइड. ट्राइडचा एक ग्रुप, ट्राइडचा दुसरा ग्रुप, ह्या पद्धतीने. इन अ सच वे दॅट, आता तो पुढच्या पुढच्या पॉइंट मध्ये आपल्याला काय एक्सप्लेन करणार आहे, लॉ एक्सप्लेन करणार आहे. ओके, पहिले लॉ वाचून घेऊया, मग आपण त्याच्यानंतर एक्सप्लेन करूया. इन अ सच वे that the middle element had a atomic weight almost the average of another two elements. त्याचं म्हणणं काय होतं, जर तुम्ही असे 3 ग्रुप्स घेताय, असा ग्रुप घेताय ज्याच्यामध्ये त्यांनी घेतला लिथियम, सोडियम आणि काय, पोटॅशियम, असा एक ग्रुप घेतला. त्याच्यानंतर अजून तिसऱ्या 3 एलिमेंटचा ग्रुप घेतला, कॅल्शियम, सेरियम आणि बेरियम. ओके, मग त्याच्यानंतर क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असे तो ग्रुप घेतला. ओके, मग त्याच्या म्हणण्यानुसार आपण त्यांनी काय केलं, त्याचं म्हणणं असं होतं, त्याच्या लॉचं म्हणणं असं की जर लिथियमचा ॲटॉमिक वेट 7 असेल, ओके, सोडियमचा ॲटॉमिक वेट जो आहे तो काय आहे, 23 असेल. ओके, आणि त्यानंतर पोटॅशियमचं जे ॲटॉमिक वेट होतं ते 39 असेल. तर त्याचं म्हणणं होतं की फर्स्ट एलिमेंट म्हणजे लिथियम आणि लास्ट एलिमेंट म्हणजे पोटॅशियम यांचे वेटची बेरीज करायची, म्हणजे 7 प्लस 39 आणि जी बेरीज येईल त्याला भागिले 2 करायचं, तर आपल्याला आन्सर मिडल एलिमेंटच्या वजना एवढं भेटतं. असे जर लॉ असा जर कुठे असेल तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, तो एक ट्राइड कन्सिडर करायचा आहे. ओके, मग जर आपण यांची जर सम केली, तर सम काय येते, 26 सॉरी 46 आणि 46 अपॉन 2 जर केलं आपण, तर आपला आन्सर येतं डिझायर आन्सर, म्हणजे जे सोडियमचं वेट असेल तेवढंच आपल्याला आन्सर भेटतं, 23. ओके, मग हा एक ट्राइड झाला, याला आपण फर्स्ट ट्राइड म्हणू, जे की आपण सॉल्व आउट केलेलं आहे. म्हणजे लिथियमचं 7 असेल, ओके, पोटॅशियमचं 39 असेल, 7 प्लस 39 भागिले 2 केलं, डिवाइड बाय 2 केलं, तर आन्सर आपल्याला सोडियमच्या वजना एवढं येतं. ओके, नंतरचं आपण एक पाहू, कॅल्शियम 40 आणि बेरियम किती आहे, 137, यांची जर बेरीज केली तर त्याचं आन्सर जे आहे ते किती यायला पाहिजे, 88 यायला पाहिजे. ओके, मग ते आपण करून पाहू. आपल्याला काय करायचंय, आपण वेगळे एलिमेंट घेऊ. फर्स्ट एलिमेंट आपला होता कॅल्शियम. कॅल्शियमचं वजन जे आहे ते आहे 40. ओके, सेरियमचं जे वजन आहे ते आहे 88 आणि बेरियमचं जे वजन आहे 137. तर आपल्याला काय करायचं, फर्स्ट एलिमेंट म्हणजे कॅल्शियम, लास्ट एलिमेंट म्हणजे बेरियम, यांच्या वजनाची बेरीज, ती बेरीज केली, डिवाइड बाय 2, आन्सर यांची जर बेरीज केली तर आपल्याला आन्सर काय येतं, 177 अपॉन 2. मग जर आपण 177 अपॉन 2 जर केलं, डिवाइड बाय 2 केलं, तर आपलं आन्सर येईल 88, जे की कोणाशी सिमिलर होते, सेरियमशी सिमिलर होते. म्हणजे हे आन्सर 88 आन्सर आणि सेरियमचं वजन हे काय झालं, इक्वल झालं. मग हा ट्राइडचा लॉ पण इथं काय झालाय, बरोबर आलेला आहे. पण ही कन्सेप्ट फक्त कोणामध्ये अवलंबून होती, लिथियम, सोडियम, पोटॅशियम मध्ये इथंच लागू होत होती, कॅल्शियम, सेरियम, बेरियम मध्ये इथंच लागू होत होती, आणि क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्या 3च ट्राइड मध्ये ते उभे होत होतं. पण बाकीचे जे एलिमेंट होत होते त्यांच्यामध्ये ते उभे होत नव्हतं. त्यांचा जर फर्स्ट एलिमेंट घेतला आणि लास्ट एलिमेंट घेतला, त्यांची सम करून डिवाइड बाय 2 केलं, तर आन्सर वेगळं येत होतं. म्हणून इथं कुठेतरी डोबे रायनरला काय झालं, डोबे रायनर इथं लिमिटेशन्स आले, ह्या लॉला लिमिटेशन्स आले,
इकडे डोबेरायनर काय झाला, फेल झाला. म्हणून आपल्याला दुसऱ्या सायंटिस्ट कडे वळावं लागलं. दुसरा सायंटिस्ट जो होता तो म्हणजे न्यूलँड. ओके. न्यूलँड चे जे लॉज होता तो बऱ्या अर्थाने, चांगल्या अर्थाने एक्सप्लेन करत होत्या आणि मोठ्या प्रमाणात एलिमेंटचा ग्रुप क्लासिफाय करत होता. ओके. कसा क्लासिफाय करत होता ते आपण चेक करणार आहे. ओके. पाहूया. न्यूलँड्स ऑक्टेव्स याच्यामध्ये लॉ ऑफ ऑक्टेव्स, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह, पहिले सायमल्टेनियसली एक एक आपण पॉइंट डिस्कस करू, मग पुढच्या पॉइंट कडे जाऊ. द एलिमेंट वेर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक वेट. लॉ मध्ये त्यांनी काय सांगितलं की जितकेही एलिमेंट्स आहेत सर्व एलिमेंटला कसं अरेंज करायचं आहे, आपल्याला एका त्यांच्या मास, ॲटॉमिक वेट म्हणजे काय, मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्याला अरेंज करायचं. ओके. हा त्यांचा लॉ होता. मग आपण काय करणार आहे, त्यांना एक इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज करणार आहे. त्याआधी आपण दुसरा काय करून घेऊ, अजून दुसरा पॉइंट पाहून घेऊ. द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8 element were similar of those of first one. Newland called it as law of octaves. ओके. मग आपण एलिमेंट घेऊया आणि त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार अरेंज करूया. ओके. जे की मी अगोदरच एलिमेंट घेऊन त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ठेवलेलं आहे. ओके. कोणते कोणते एलिमेंट घेतले, सुरुवातीला मी लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे एलिमेंट घेतले आणि त्यांचं वेट घेतलं. वेट मीन्स ॲटॉमिक वेट मीन्स ॲटॉमिक मासच. लिथियमचं वजन होतं 7 म्हणून त्याला सर्वात आधी ठेवलं. त्याच्यापेक्षा जास्त बेरियमचं होतं 9 म्हणून त्याच्यानंतर ठेवलं. जर आपण खाली पाहिलं तर वजन काय होतंय, इन्क्रीज होत जात आहे. ओके. इन्क्रीजिंग ऑर्डरने त्याला ठेवत गेलो. इथं पण 24, 25 नंतर 24, 24 नंतर 27, 29, 31, 32 इन्क्रीजिंग ऑर्डरने मी त्यांना काय करतोय, फक्त ठेवतोय. ओके. हे सर्व एलिमेंट घेतले लिथियम पासून फ्लोरीन, फ्लोरीन नंतर सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, हा सिलिकॉन आहे, आय आहे, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, क्लोरीन नंतर पोटॅशियम, त्याच्यानंतर कॅल्शियम, असे आपण ठेवत गेलो. मग त्याच्या लॉ नुसार आपण काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार आपण एलिमेंट ठेवले. इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार एलिमेंट ठेवल्यानंतर त्याचं एक म्हणणं होतं की जो फर्स्ट एलिमेंट आहे तो फर्स्ट एलिमेंट आणि आठवा जो एलिमेंट आहे तो एलिमेंट, त्या दोघांच्या प्रॉपर्टीज कशा यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. ओके. मग आपण डिस्कस करू सेम येत आहेत का नाही. लिथियम पाहिला, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, सोडियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, फ्लोरीन नंतर येणारा आठवा जो एलिमेंट आहे तो सोडियम आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि आठवा कोणता आपला, सोडियम. तर लिथियम आणि सोडियम यांच्या प्रॉपर्टी कशा आहेत, सेम असल्या पाहिजे असं म्हणणं होतं त्याचं. त्याच्यानंतर आपण पाहू, सोडियम नंतर जर आपण अजून 8 एलिमेंट मोजले, 1 2 3 4 5 6 7, 7 नंतर येणारा पोटॅशियम, तर याची ही प्रॉपर्टी कशी यायला पाहिजे होती, वरच्या एलिमेंटची सेम, फर्स्ट एलिमेंटची सेम. हा फर्स्ट एलिमेंट, हा आठवा एलिमेंट, यांची प्रॉपर्टी सेम आहे. जर आपण याला फर्स्ट कन्सिडर केलं तर हा आठवा एलिमेंट येतोय, ह्या दोघांची पण प्रॉपर्टी सेम यायला पाहिजे होती. सेम आहे का, तर हो. जर याला जर आपण वेगळी प्रॉपर्टी चेक केली तर हे तिघी, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, या तिघांच्या प्रॉपर्टी सेम सेम असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके. मग पुढे जाऊया. नुसतं ह्या तिघांच्या प्रॉपर्टी सेम आहेत का, तर नाही. तर बेरियमला आपण जर फर्स्ट एलिमेंट कन्सिडर केलं, बेरियम नंतर जर आपण अजून परत जर आपण 8 एलिमेंट मोजले, 1 2 3 4 5 6 7, आठवा येणारा जो मॅग्नेशियम आहे, तर बेरियम आणि मॅग्नेशियम याच्याही प्रॉपर्टी सेम नसतात. मॅग्नेशियम नंतर जर आपण 8 एलिमेंट मोजले तर आपला आन्सर येतं कॅल्शियम. तर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांच्याही प्रॉपर्टी काय असतात, सेम असतात. ओके. जवळपास प्रॉपर्टी सेम असणे म्हणजे काय, जर आपण लिथियम जर घेतला आणि त्याला जर आपण हायड्रॉक्साईडशी रिॲक्शन केली, ओके, लिथियम घेतल्यानंतर आपण त्याला काय करतोय, हायड्रॉक्साईडशी रिॲक्ट करतोय. लिथियम H2O
तर आपल्याला लिथियम हायड्रॉक्साईड म्हणजे लिथियम हायड्रॉक्साईड जर पाहिला हा एक बेस आहे. तर बेस तयार होतो. त्याच्याच जागी आपण अजून सोडियम जर घेतला, त्याला परत वॉटरशी रिॲक्शन केली, तर तिथं पण आपल्याला NaOH आणि हा पण एक वन टाईप ऑफ काय बेस आहे. असं एवढंच नव्हे तर आपण अजून जर आपण पोटॅशियम घेतला, पोटॅशियमची रिॲक्शन आपण वॉटरशी करत गेलो तर आपल्याला भेटणारा जो वस्तू आहे हायड्रॉक्सिडची रिॲक्शन करत गेलो तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा पण एक प्रकारचा बेस आहे. तर प्रॉपर्टी जर पाहिली, हा पण बेस तयार करतोय, लिथियम पण बेस तयार करतोय, सोडियम पण बेस तयार करतोय. याचाच अर्थ फर्स्ट एलिमेंट आणि लास्ट एलिमेंट लिथियम आणि आठवा एलिमेंट सोडियम यांच्या प्रॉपर्टी कशा आल्या, सेम आल्या. जे की आपल्या न्यूलँडने सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की फर्स्ट आणि एट यांच्या प्रॉपर्टी सेम यायला पाहिजे. त्याच पद्धतीने जर आपण सोडियमला जर फर्स्ट एलिमेंट पाहिला तर आठवा एलिमेंट पोटॅशियम येतो, हा फर्स्ट आणि हा आठवा यांच्याही प्रॉपर्टी आपल्याला सिमिलर दिसतात. म्हणून आपल्याला जो लॉ पाहिला होता आपण, तो लॉ परत आपण एकदा बघू. लॉ काय होता, द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी एट एलिमेंट, आठव्या एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे वेर सिमिलर ऑफ दोज ऑफ फर्स्ट वन. आठव्याची जी प्रॉपर्टी तीच प्रॉपर्टी पहिल्याची असायला पाहिजे, किंवा पहिल्याची जी प्रॉपर्टी आहे तीच प्रॉपर्टी कशाची असणार आहे, आठव्या एलिमेंटची असणार आहे. अशा लॉला काय म्हटलं जातं, लॉ ऑफ ऑक्ट्यूज. ओके. मग आता लॉ ऑफ ऑक्ट्यूज, ऑक्ट्यूज हा नाव का बरं देण्यात आलं. ऑक्ट्यूज हा जो शब्द आहे हा म्युझिकशी रिलेटेड शब्द आहे. ओके. द रिलेशन वॉज जस्ट लाईक एव्हरी एट नोट्स. जे इंग्रजीतले स्वर असतात किंवा आपल्या गाण्यातले स्वर असतात, त्या स्वरला नोट्स म्हटलं जातात. आणि त्या नोट्स पण काय असतात, रिसेम्बल्स असतात, म्हणजे सारखे असतात. आठवा जो नोट्स असतो तो सारखा असतो. कोणाशी सारखा असतो, फर्स्ट ऑक्टिव्हशी, पहिल्या स्वराशी तो सारखा असतो. म्हणून त्यांना काय म्हटलं गेलं होतं, ऑक्टिव्हज ऑफ म्युझिक. ती कन्सेप्ट घेऊन आपण काय केलंय, ऑक्टिव्हज ऑफ एलिमेंट शोधलेली आहे. ओके. The Newland law of octaves seem to be true only for up to calcium. ओके. इथं पण लिमिटेशन दिलेले आहे. पहिलं आपण हा रिलेशनशिप कसा ते एक्सप्लेन करू. ओके. गाण्यातले स्वर जर पाहिले तर आपल्या गाण्यातले स्वर कसे असतात, कोणते असतात, सा, रे, गा, मा, पा, धा, नी आणि सा. ओके. किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. स्वर जर पाहिले, स्वर 7 असतात. 7 का बघ घेतो आपण, हा पहिला सा आणि शेवटचा सा सारखा असतो, म्हणून आपण काय म्हणतो त्याला 7 स्वर असतात. पण ऍक्च्युली स्वर किती आहेत, 8 स्वर आहेत. म्हणून इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो की स्वर किती आहेत, तर 8 आहेत. आणि 8 मीन्स ऑक्टिव्ह. यांनाच काय म्हटलं जातं, ऑक्टिव्ह. हा पहिला स्वर जर पाहिला, पहिला पण हा सा आहे. आणि आठवा जर पाहिला, आठवा पण काय आहे, सा आहे. म्हणजे एकूणच दोघांची प्रॉपर्टी काय आहे, सेम आहेत. म्हणून याच्यावरनं त्याला आपण काय म्हटलं होतं, ऑक्टिव्ह म्हटलं होतं. म्हणून म्युझिकचा संबंध, म्युझिकचे 8 नोट्सचा संबंध आपण एलिमेंटशी लावत गेलेलो आहे. पण हा जर लॉ पाहिला तर हा लॉ फक्त कॅल्शियम पुरता मर्यादित होता. कॅल्शियम पुरता मर्यादित म्हणजे फक्त कॅल्शियम, कॅल्शियम नंतर जे येणारे एलिमेंट होते ते उभे करत नव्हते. ओके. इथून लिथियम पासून सोडियम पर्यंत उभे होता, बेरियम पासून मॅग्नेशियम पर्यंत, बोरॉन पासून अल्युमिनियम, कार्बन पासून सिलिकॉन, नायट्रोजन पासून फॉस्फरस, ऑक्सिजन पासून सल्फर, फॉस्फरस पासून क्लोरीन पर्यंत तो उभे होत होता. पण जर कुठेतरी जर आपण याला फर्स्ट एलिमेंट पकडलं, जर सल्फरला फर्स्ट एलिमेंट पकडलं, फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 8, इथं येणारा जो आठवा एलिमेंट होता, तो आठवा एलिमेंट आणि हा एलिमेंटची प्रॉपर्टी सेम नव्हती. ते आपण एक्झाम्पलने, पिरियडिक टेबलने आपण काढू शकतो. ओके. तसं चेक करू आपण. हा आपल्याकडे पिरियडिक टेबल आहे. या पिरियडिक टेबल मध्ये जर पाहिलं तर जर कॅल्शियम पाहिला, कॅल्शियम नंतर जर आपण 8 एलिमेंट जर मोजत गेलो तर 1 2 3 4 5 6 7 8, आठवा एलिमेंट काय असतो, कोबाल्ट असतो.
मग कोबाल्टची आणि कॅल्शियमची प्रॉपर्टी सेम असायला हवी होती, पण प्रॉपर्टी सेम नाहीये, म्हणून तो आपण इथं ठेवलाय. जर प्रॉपर्टी सेम राहिली असती तर कोबाल्टला आपण त्याच्या खाली ठेवलं गेलं असतं. ओके, कारण का लिथियम नंतर जर आपण 8 एलिमेंट मोजले, 1 2 3 4 5 6 7 8, आठवा येणारा कोण आहे? सोडियम आहे. तर लिथियम आणि सोडियम यांची प्रॉपर्टी सेम आहे. सोडियम आणि पोटॅशियम यांची प्रॉपर्टी सेम आहे. ओके, पण ज्यांची ज्यांची प्रॉपर्टी सेम आहे ते पुढे येत आहे, अगदी खाली येत आहेत. सोडियमच्या खाली लगेच पोटॅशियम येतोय, तो पण अगदी खाली येतोय. इथं पण तसंच व्हायला पाहिजे होतं. कॅल्शियमच्या खाली जो आपला कोबाल्ट आहे तो खाली यायला पाहिजे होता, पण कुठेतरी त्याची प्रॉपर्टी डिफरंट आहे, म्हणून आपल्याला त्याला खाली लिहिता आलं नाही. त्याला आपण कुठे ठेवलंय? त्याच्या समोरच, समोरच्या आडव्या पिरियड्स मध्येच कुठेतरी आपण त्याला ठेवलेला आहे. ओके, म्हणून इथं न्यूलॉनचा जो लॉ होता तो काय झाला? फेल गेला. ओके, अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की न्यूलॉन फेल झालेला किंवा त्याच्यामध्ये काहीतरी लिमिटेशन्स आले. ओके, पुढे जाऊया. म्हणून आपण म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? न्यूलॉन्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह सीम टू बी ट्रू ओनली फॉर एलिमेंट अप टू कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंत जे एलिमेंट होते तिथंच तो ट्रूली ओबे होत होता, त्याच्यानंतर तो ट्रूली ओबे होत नव्हता. लास्ट पॉइंट पाहू आपण, द लॉ ऑफ ऑक्टेव्ह फुल in the case of element of higher atomic weight. The laws of octave failed in, फेल्ड झाला, लागू होत नव्हता कोणामध्ये? ज्यांचे atomic नंबर हायर होते त्यांच्यामध्ये तो ओबे होत नव्हता. ओके, हे आपण शिकलो. आता पुढे जाऊया. पुढचा जो मेन सायंटिस्ट आहे आपला, आणि त्यांनी बऱ्याच प्रमाणात आपलं पिरियडिक टेबल असाइन करण्यामध्ये खूप मदत केली, तो म्हणजे दिमित्री मेंडेलिव. ओके, दिमित्री मेंडेलिव हा रशियन सायंटिस्ट होता. ओके, आपण म्हटलेलं आहे दिमित्री मेंडेलिव वॉज रशियन केमिस्ट, तो केमिस्ट होता. मग त्यांनी कसा शोध लावला, काय लावला, ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ओके, पाहूया. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. मेंडेलिव्हनी आधार घेतला अजून एका सायंटिस्टचा, डायरेक्टली मेंडेलिव्ह नव्हता, तर लॉयर मेदर नावाचा एक सायंटिस्ट होता. ओके, त्या लॉयरनी काय सांगितलं आपल्याला, की एखादा जर आपण एलिमेंट घेतला, त्या एलिमेंटची जर प्रॉपर्टी सेम असेल आणि त्याचा जर आपण वजन घेतलं, मास घेतला, तर मासच्या नुसार त्याची प्रॉपर्टी सायमल्टेनियसली, ग्रॅज्युअली, पिरियडिकली काय होते? एकतर इन्क्रीज होत जाणार आहे किंवा डिक्रीज होत जाणार आहे. म्हणून त्यांनी काय केलं होतं? मेंडेलिव्हच्या आधी येणाऱ्या सायंटिस्टनी एक ग्राफ काढला आणि त्या ग्राफला त्यांनी प्रॉपर्टी वर्सेस मास असं त्यांनी काय केलं? असाइन केलं. त्यांनी असा ग्राफ घेतला. ग्राफ घेतल्यानंतर त्यांनी एक्स ऍक्सेस ला मास आणि वाय ऍक्सेस ला काय?